नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड संस्कृत पेपर पॅटर्न. तर आपला जो पेपर पॅटर्न असणार आहे यावर्षी 10th स्टँडर्डचा, तर तो सेम लास्ट इयर प्रमाणे असणार आहे. सो आपण लास्ट इयरचा क्वेश्चन पेपर आणि पेपर पॅटर्न दोन्हीही बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. आता या ठिकाणी आपण लास्ट इयरचा पेपर आणि त्याचबरोबर पेपर पॅटर्न देखील बघणार आहोत. तर हा जो पेपर आहे तो 80 मार्क्सचा आहे. तर शक्यतो पेपर पॅटर्न हा सेम राहतो, काही प्रश्न चेंज होतात. तर आता या ठिकाणी पहिला विभाग आहे जो आहे प्रथम विभाग सुगम संस्कृतम, जो 8 गुणांसाठी आहे. तर यावर आधारित एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे, ज्यामध्ये हा पूर्ण जो पहिला प्रश्न आहे तो एक्सप्लेन केलेला आहे, जो तुम्ही या ठिकाणी जे आय आयकॉन आहे त्यावर क्लिक करून पाहू शकता. तर आता यामध्ये जो पहिला प्रश्न असतो तर तो असतो चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. या ठिकाणी 5 चित्र दिलेली आहेत, त्यापैकी 4 चित्रांची नावं तुम्हाला योग्य लिहायची असतात आणि 4 गुणांसाठी आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये चित्रपट कोश जो आहे पेज नंबर 1, 2 आणि 3 वरती, तर त्याच्यामध्ये जे चित्र आहेत त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन, म्हणजेच प्रश्न पहिला आ. तर आता या ठिकाणी आहे संख्या हा अक्षरेही वा अंकही लिखत 3तः 2, 3 पैकी 2 लिहायचं आहे, 2 गुणांसाठी आहे. तर आता यावरती 1 ते 100 पैकी संख्या विचारल्या जाऊ शकतात, त्याच्यावर आधारित पण व्हिडिओ अपलोड केला आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आहे प्रश्न पहिला ई समय स्तंभ मेलनम कुरुत. तर आता या ठिकाणी अ गट आणि ब गट अ आणि आ असे 2 गट आहेत. तर आता यामध्ये अ गटामध्ये जो समय आहे तर तो शब्दांमध्ये लिहिलेला आहे आणि आ गटामध्ये तो अंकांमध्ये दाखवलेला आहे. तर तुम्हाला मॅच करायचे आहे ते दोनही. त्याच्यानंतर आहे समयवरती आधारित पण व्हिडिओ अपलोड केला आहे, 9th स्टँडर्डसाठी पण आहे आणि 10th स्टँडर्डसाठी पण आहे. त्याच्यानंतर आहे दुसरा विभाग द्वितीय विभाग गद्यम. तर आता गद्यम हा जो विभाग आहे तर हा 20 गुणांसाठी आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 उतारे दिलेले आहेत आणि ट्रान्सलेशनसाठी पण एक उतारा दिलेला आहे. ओके. सो आता यामध्ये प्रश्न दुसरा अ जो आहे तर इथे तुम्हाला गद्यांश दिलेला आहे आणि त्याच्यावरती आधारित कृती करायची आहे, 7 गुणांसाठी आहे. तर आता इथे पहिला जो प्रश्न आहे तर तो आहे अवबोधनम, 4 पैकी 3 यापैकी सॉल्व करायचे आहेत आणि 3 गुणांसाठी आहे. त्यातील पहिला आहे कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखित, तो 1 गुणांसाठी आहे. दुसरा आहे कहकम वदती, ते 1 गुणांसाठी आहे. तिसरा आहे पूर्णवाक्येन उत्तरम लिखत, ते 1 गुणांसाठी आहे. आणि चौथा आहे एषः गद्यांशम कस्मात पाठात उद्धृतः. तर हा गद्यांश कोणत्या पाठातून घेतलेला आहे ते पण आपल्याला लिहायचं आहे, ते 1 गुणांसाठी आहे. तर त्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये जे पाठ आहेत त्यांची नावं माहीत असणं पण आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे शब्दज्ञानम. तर या ठिकाणी 3 पैकी 2 सॉल्व करायचं आहे आणि 2 गुणांसाठी आहे. तर यातील पहिला आहे गद्यांशात 2 पूर्वकालवाचक धातुसाधित त्वांत अव्यय चित्वा लिखत, 1 गुणांसाठी आहे. तर हा जो प्रश्न आहे याला अजून एक प्रश्न असाही येऊ शकतो की षष्ठी विभक्ती अंतपदानी लिखत किंवा द्वितीय विभक्ती तृतीय विभक्ती अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात, किंवा लबंत अव्यय असं पण येऊ शकतं. त्याच्यानंतर ख आहे प्रश्न निर्माणम कुरुत, 1 गुणांसाठी आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो सेंटेन्स आहे तर तो पुस्तकामधलाच आहे. त्याच्यानंतर ग आहे लकारम लिखत. तर आता या ठिकाणी आपल्याला असं एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याचं लकार लिहायचं आहे, 1 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे पृथक्करणम. तर इथे काही घटना दिलेल्या आहेत किंवा काही सेंटेन्स दिलेले आहेत, तर ते गद्यांशाच्या आधारे क्रमाने आपल्याला लिहायचं आहे, त्याचा क्रम लिहायचा आहे, 2 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर दुसरा गद्यांश आहे तोही 7 गुणांसाठी आहे. तर यामध्येही बहुतेक प्रश्न सेम आहेत, काही अजून नवीन प्रश्न आहेत. तर आता यामध्ये अवबोधनम 4 पैकी 3 लिहायचं आहे आणि 3 गुणांसाठी आहे, हे सेम आहे. तर आता यामध्ये पहिला आहे उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. तर आता या ठिकाणी 2 वाक्य दिलेली आहेत, त्यामध्ये 2 पर्याय आहेत, त्यातील योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर आहे पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत. त्याच्यानंतर ग मध्ये आहे वाक्यम पुनर्लिखित वा सत्यम किंवा असत्यम इति लिखत. तर आता या ठिकाणी आपल्याला वाक्य परत लिहायचं आहे आपल्या आन्सरशीटमध्ये आणि मग सत्य किंवा असत्य लिहायचं आहे. फक्त सत्य किंवा असत्य लिहिलं तर शक्यतो मार्क्स दिले जाणार नाहीत. सो वाक्य लिहून त्याच्यापुढे सत्य किंवा असत्य लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे घ अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत, 1 गुणांसाठी आहे. तर आता या ठिकाणी सुरुद या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे,
सो आपल्याला त्यासाठी योग्य शब्द अमरकोशामध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे शब्दज्ञानम. 3-2 3पैकी 2 लिहायचं आहे आणि हे पण 2 गुणांसाठी आहे. तर आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तर तो आहे गद्यांशात 2 षष्टी विभक्ती अंत्यपदांनी चित्वात लिखत. तर आता या ठिकाणी ह्याला 1 गुण आहे. सो इथे सांगितलेलं आहे षष्टी विभक्ती, किंवा इथे तुम्हाला त्वांत अव्यय पण सांगू शकतात, लबंत अव्यय पण सांगू शकतात, किंवा इथे षष्टी सांगितलेलं आहे, सप्तमी विभक्ती पण सांगतील, पंचमी विभक्ती पण सांगू शकतात, असं काही येऊ शकतं. त्याच्यानंतर ख आहे गद्यांशात विशेषणम चित्वा लिखत 1 गुणांसाठी आहे. तर या ठिकाणी आपल्याला विशेष्य दिलेलं आहे, त्याच्यासाठी विशेषणम ओळखून लिहायचं आहे जे गद्यांशामध्ये आहे तेच. त्याच्यानंतर ग मध्ये आहे पूर्वपदम लिखत. तर आता या ठिकाणी नैवचं एव दिलेलं आहे, सो आधी न पूर्वपदममध्ये येईल, त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्याचं पण लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे तिसरं पृथक्करणम. तर आता या ठिकाणी वेब दिलेली आहे जी 2 गुणांसाठी आहे. आता यामध्ये आपल्याला ते कंप्लीट करायचं आहे, प्रत्येकाला हाफ मार्क आहे. त्याच्यानंतर ईमध्ये आहे माध्यम भाषया सरलार्थम लिखत 2-1. तर आता या ठिकाणी हे 4 गुणांसाठी आहे. सरलार्थासाठी आपल्या पुस्तकामधले काही लेसन्स आहेत. तर पहिला आहे संस्कृत नाट्यस्तबकः, त्याच्यानंतर दुसरं आहे वाचन प्रशंसा, त्याच्यानंतर आहे नदी सुक्तम, त्याच्यानंतर आहे मानवता धर्मः. तर यापैकीच सरलार्थासाठी येऊ शकतं. तर आता या ठिकाणी पहिलं जे आहे आणि दुसरं 2 आहे, तर दोघांपैकी 1 लिहायचं आहे. सो पहिलं जे आहे तर ते आहे संस्कृत नाट्यस्तबकःमधलं आहे आणि दुसरं नदी सुक्तममधलं आहे. तर याचं तुम्हाला भाषांतर लिहायचं आहे, सरलार्थ लिहायचा आहे. त्याच्यानंतर ई आहे माध्यम भाषया उत्तरम लिखत. हे पण 2पैकी 1 लिहायचं आहे आणि 2 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर आहे तिसरा विभाग तृतीय विभाग, जो पद्यमवरती आधारित आहे आणि हा 18 गुणांसाठी आहे. तर आता या ठिकाणी प्रश्न तिसरा आहे पद्यांशम पठित्वा निर्दिष्टः कृतीः कुरुत. तर आता या ठिकाणी 4 गुणांसाठी पहिली कृती आहे, पहिलं पद्य आहे. त्यातील पहिला जो प्रश्न आहे तर तो आहे पद्यांशम पठित्वा निर्दिष्ट कृती कुरुत 3-2 3पैकी 2 करायचं आहे, 2 गुणांसाठी आहे. पहिला आहे एक पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत 1 गुणांसाठी आणि दुसरा आहे मेलनम कुरुत. ओके. त्याच्यानंतर तिसरं जे आहे तर ते आहे उत्तरपदम लिखत. याआधी आपण पूर्वपदम लिखत बघितलं होतं, आता यामध्ये आपल्याला उत्तरपदम लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्यातील दुसरं आहे पद्यांशम पठित्वा जालरेखाचित्रम पुरयत. तर त्या ठिकाणी वेब आहे ते कंप्लीट करायचं आहे, 2 गुणांसाठी आहे, म्हणजे प्रत्येकाला हाफ मार्क. अशाच प्रकारे पेपर असेल असं काही नाही आहे, बट अशा प्रकारे असू शकतं. ओके. सो त्याच्यानंतर आमध्ये आपल्याला माध्यम भाषेत आपलं उत्तर लिहायचं आहे, 2पैकी 1 2 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर आहे पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत. तर आता या ठिकाणी क ख तह 1 आणि ग घ तह 1, म्हणजे क आणि ख पैकी 1 लिहायचं आहे आणि अजून आहे ग आणि घ पैकी 1. ओके. कोणतंही 1 लिहायचं आहे, चौघांपैकी 2 लिहायचे आहेत म्हणजे एकूण. तर हे आहेत 4 गुणांसाठी, या दोघांपैकी 1 आणि या दोघांपैकी 1. ओके. सो आफ्टर दॅट ईमध्ये आहे अन्वयम पुरयत. तर आता या ठिकाणी अन्वय पूर्ण करायचा आहे. इथे अन्वय पूर्ण करण्यासाठी 2 गुणांसाठी आहे, पण तुम्हाला मंजुषा दिलेली नाही आहे, सो तुम्हाला शब्द जे आहे तर ते मंजुषेमध्ये दिले जाणार नाहीत. त्याच्यानंतर आहे ऊमध्ये माध्यम भाषया सरलार्थम लिखत 3-2. तर आता या ठिकाणी आपल्याला 3पैकी 2चे सरलार्थ लिहायचं आहे. चार गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर पुढे आहे चतुर्थ विभाग लेखन कौशलम. तर हे 9 गुणांसाठी आहे. त्यामध्ये प्रश्न चौथा आहे धातूनाम अव्ययानाम च विशिष्ट विभक्ते हे उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणम कुरुत. तर या ठिकाणी 6 जे दिलेले आहेत अव्यय, त्यापैकी 4 अव्ययांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे, 4 गुणांसाठी आहे. किंवा त्याला दुसरा जो अथवा म्हणून प्रश्न आहे तर तो आहे संस्कृत अनुवादम कुरुत. संस्कृतमध्ये अनुवाद करायचा आहे, 6पैकी 4 आणि 4 गुणांसाठी आहे. तर या ठिकाणी 6 वाक्य दिलेली आहेत, त्यापैकी कोणत्याही 4 वाक्यांचा आपल्याला संस्कृतमध्ये अनुवाद करायचा आहे 4 गुणांसाठी. किंवा मग ते जे वरती अव्यय दिले होते त्याचं वाक्यामध्ये त्याचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न चौथा 5 किंवा 7 वाक्यात्मकम निबंधम लिखत. तर या ठिकाणी निबंधासाठी 3 ऑप्शन आहेत, तर 3पैकी 1 लिहायचं आहे 5 गुणांसाठी. एक तर आहे मम प्रिय कवी, दुसरा आहे भारतीयम प्रसिद्धम स्थलम आणि तिसरा आहे मम प्रिय उत्सव.
ओके. सो त्याच्यानंतर पुढे आहे किंवा या निबंधाला अथवा आहे चित्रवर्णनम. तर या ठिकाणी आपल्याला 5 ते 7 वाक्यामध्ये चित्रवर्णन करायचं आहे. हे निबंधाला किंवा आहे, 5 गुणांसाठी आहे हे पण. तर आता या ठिकाणी खाली मंजुषा दिलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला क्रियापद दिलेली आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे पंचमः विभाग भाषा अभ्यास. हा 17 गुणांचा विभाग आहे, ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे प्रश्न 5वा अ, तर तो आहे तालिकापूर्तीम करूत. तर ते 8 गुणांसाठी आहे, ज्याच्यामध्ये नामतालिका आहे, सर्वनाम तालिका आहे आणि त्याचबरोबर क्रियापद तालिका आहे. तर आता इथे नामतालिकामध्ये 6 फिल इन द ब्लँक्स आहेत, तर त्यापैकी कोणतेही 4 फिल करायचे आहेत, जे 2 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर सर्वनाम तालिकामध्ये पण 6 फिल इन द ब्लँक्स आहेत, त्यापैकी कोणतेही 4 फिल करायचे आहेत, ते पण 2 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर क्रियापद तालिका, तर या ठिकाणी पण 6 फिल इन द ब्लँक्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला द्विवचनम वगैरे लिहायचं आहे, 2 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर पुढे आहे धातुसाधित विशेषणम तालिका. तर हे पण 6 पैकी 4 फिल करायचे आहेत आणि 2 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न 4था आ. तर हा 9 गुणांसाठी आहे, जो निर्दिष्टाः कृतीम कुरुत, 4 पैकी 3 कृती करायचं आहे. तर आता या ठिकाणी पहिली जी कृती आहे तर तिथे आपल्याला योग्य रूप लिहायचं आहे, ते पण 5 पैकी 3 करायचं आहे आणि 3 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर पुढे सेकंड याच्यामध्ये समासानाम तालिकापूर्तीम कुरुत. तर आता या ठिकाणी आपल्याला एकतर समस्त पदम लिहायचं आहे किंवा विग्रह लिहायचा आहे किंवा समासनाम लिहायचं आहे, जे 3 लिहायचे आहेत, 5 पैकी 3 आणि 3 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर आहे तिसरं, ज्याच्यामध्ये आपल्याला समानार्थक किंवा विरुद्धार्थक शब्द लिहायचे आहेत. तर या ठिकाणी 5 पैकी 3 आहे, काही समानार्थक आहेत, काही विरुद्धार्थ आहेत आणि 3 गुणांसाठी हे आहे. त्याच्यानंतर पुढे आहे चौथं, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सूचनानुसारम कृतीही कुरुत, 5 पैकी 3 करायचं आहे, 3 गुणांसाठी आहे. पहिल्या याच्यामध्ये वाच्य परिवर्तनम कुरुत सांगितलेलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये पूर्वकालवाचक त्वांत अव्ययम निष्कासयत. तिसऱ्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्वम स्थाने भवान इति योजयत. चौथ्या याच्यामध्ये आहे एकवचनम परिवर्तयत किंवा निजंतम निष्कासयत सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी अजून लकारम पण येऊ शकतं, म्हणजे लकार चेंज करा किंवा लकार कोणता आहे ते लिहा, किंवा असं पण येऊ शकतं की लुटस्थाने लिंग प्रयोगम कुरुत किंवा लकारम लिखत. त्याच्यानंतर आहे षष्टम विभाग अपठित गद्यांश इथे दिलेला आहे. पद्यांशचा पण प्रश्न आहे, तर हा आहे अपठित गद्यांश. तर आता या ठिकाणी 8 गुणांसाठी हा विभाग आहे. यामध्ये पहिला आहे पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत. जो गद्यांश आहे तर तो 4 गुणांसाठी आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत, तर तो 1 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर आहे प्रातिपदिकम लिखत, ते पण 1 गुणांसाठी आहे. प्रातिपदिकम म्हणजे मूळ शब्द जो असतो, मेन शब्द, तर तो लिहायचा असतो. त्याच्यानंतर आहे तिसऱ्या याच्यामध्ये वाक्यम पुनर्लिखित वा सत्यम किंवा असत्यम इति लिखत. तर या ठिकाणी पण आपल्याला वाक्य पूर्ण लिहायचं आहे, 1 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर चौथ्या याच्यामध्ये माध्यम भाषा या सरलार्थम लिखत. तर त्या या ठिकाणी माध्यम भाषेमध्ये तो जो सरलार्थ आहे तर तो लिहायचा आहे, 1 गुणांसाठी. त्याच्यानंतर आहे 5व्या याच्यामध्ये गद्यांशात प्रथमा विभक्तांत पदम चिनुत लिखतचं, 1 गुणांसाठी आहे. या ठिकाणी प्रथमा विभक्ती सांगितलेली आहे, तिथे त्वांतव्ये लबंतव्ये असंही येऊ शकतं. त्याच्यानंतर 6व्या याच्यामध्ये आहे कारक परिचयम कुरुत. तर आता या ठिकाणी 1 गुणांसाठी आहे. कारकच्या ऐवजी लकार पण येऊ शकतं किंवा वाच्य परिवर्तनम पण येईल, किंवा कोणता लकार आहे ते ओळखायला येईल किंवा लकार पण चेंज करण्यासाठी येईल. त्याच्यानंतर आहे आ, ज्याच्यामध्ये पद्यांश दिलेला आहे 2 गुणांसाठी. तर पद्यांशामधला पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्यानं उत्तरत, 2 पैकी 1 गुणांसाठी. त्याच्यानंतर आहे ख मध्ये समानार्थक शब्द लिहायचे आहेत, 1 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर पुढे एक वेब आहे 2 गुणांसाठी आणि त्याच्यावरती जो वरती श्लोक दिलेला आहे, पद्यांश दिलेला आहे, त्याच्या आधारावरती वेब आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर अशा प्रकारे हा पेपर पॅटर्न होता. हा लास्ट इयरचा आहे आणि त्याचप्रमाणे यावर्षी पण पेपर येऊ शकतो. काही प्रश्न सेम असू शकतात, म्हणजे पेपर पॅटर्नमधले काही प्रश्नांचा पॅटर्न सेम असू शकतो, प्रश्न नाही. सो तुम्ही याचा पण अभ्यास करू शकता आणि हा पेपर पण तुम्ही सॉल्व करू शकता. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच जेव्हा जेव्हा यांसारखे नवीन व्हिडिओज अपलोड केले जातील तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. टिंग टिंग. सो फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.